तर माहीम ते वांद्रे हा उड्डाणपूल पालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे। या माहीम ते वांद्रे पुलामुळे उत्तर आणि दक्षिण मार्गाचा प्रवास हा सोपा होणार आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी यामुळे फुटणार असल्याचंही बोललं जात आहे। आपण जर पाहिलं तर सध्या मी माहीम वांद्रे या रस्त्यावर उभी आहे। बाजूला माझ्या मिठी नदी आहे। नेहमीच इथे वर्दळीचं ठिकाण असतं। तासनतास वाहन चालकांना मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। मात्र मुंबई महानगरपालिकेने माहीम ते वांद्रे दरम्यान 1.311 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याची मुंबई महानगरपालिकेची ही योजना आहे। आणि या उड्डाणपुलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल किंवा माहीम कॉजवेवरील ट्रॅफिक जी नेहमीच जाम होते ती मात्र ह्या उड्डाणपुलामुळे कमी होणार आहे। आणि मुंबई महानगरपालिकेने स्वतः हा उड्डाणपूल मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर समोर जी मिठी नदी दिसते तिच्या बाजूचा जो परिसर आपल्याला पाहायला मिळतोय, या परिसरामध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होती। तासनतास वाहन चालकांना मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। मात्र या उड्डाणपुलामुळे 20 ते 25 मिनिटं ही वाचणार आहेत। आणि या उड्डाणपुलासाठी जर आपण पाहिला तर अंदाजे खर्च जो आहे तो 220 कोटी रुपये येणं अपेक्षित असल्याचं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर समोर जी ही मिठी नदी दिसते त्या नदीवर जो उड्डाणपूल उभारला जाणार आहे त्याचं हे खास वैशिष्ट्य आहे, कारण या मिठी नदीवर हा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे। सतत जी वाहतूक कोंडी होती उत्तर आणि दक्षिण कॉरिडॉरवरील जो हा प्रवास आहे तो सुलभ होईल। 20 ते 25 मिनिटं जी आहेत ती वाहन चालकांची मुंबईकरांची वाचणार आहेत। मात्र 2022 पासून ही जी निविदा काढली होती मुंबई महानगरपालिकेने ती रखडली होती। 3 वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला होता। मात्र अखेर आता हा प्रकल्प मार्गी लागताना पाहायला मिळतोय। या मिठी नदीवर आता भव्य दिव्य असा उड्डाणपूल मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारला जाणार आहे। त्यामुळे नक्कीच वाहन चालकांची आणि मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। कॅमेरामॅन कवितासह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।